काही गोष्टी, काही किस्से असे असतात की ते आपणास घाबरवतात, पण ते ऐकण्याचे आकर्षण असे काही असते की ते ऐकतच राहावे असे वाटते. ही घटना सन 1976 मधील 20-25 घरांच्या वस्तीचे अगदी छोटेसे गाव आंबेलवाडी गावच्या येशीवर एक खूप जुने वडाचे झाड होते. गावकरी त्याला मेलेले झाड समजायचे, कारण ते पूर्णपणे सुकलेले, कोरडे खट्ट, त्यावर कधीच पान उमजत नसे. जसे की त्या झाडात जीवच नाही. पण जुन्या जाणकार लोकांचा असा समज होता की ते झाड मेलेले नाही, ते पिळलेले, वांज, शापित झाड आहे. काहीतरी त्यात अडकून पडले आहे. एके दिवशी धनराज नावाचा तरुण, अतिशय हुशार, धाडशी, कुणाचीही न ऐकणारा, पण तितकाच अहंकारी, शहरातून कॉलेजच्या सुट्ट्या असल्याने गावी येत होता. त्या झाडाखालून येत असताना तो गावातील लोकांकडे बघून म्हणाला, कसलं सुकलेलं झाड, कसलं भूतप्रेत, काहीच नाही यात. या वान झाडाचा काय उपयोग आहे? तोडून का नाही टाकत या झाडाला? किमान जाळण्यास लाकडे तर भेटतील. गावकऱ्यांनी त्याला असे बोलताना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण धनराज त्यांचे काहीच ऐकेना. वर आणि त्यांनाच अशिक्षित म्हणत खोळ्यात काढून मोठमोठ्याने हसू लागला. स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याने ठरविले, आज काही पण होऊ दे, त्या वडाखाली जाऊन झोपायचे म्हणजे झोपायचे. सिद्ध करायचे की भूत वगैरे काही नसते. खूप दिवसांनी मुलगा घरी आल्यामुळे धनराजच्या आईने त्याच्या आवडीचे मटण केले होते. त्याच्या घरी त्याची आई, आजोबा व लहान भाऊ भास्कर राहत होते. वडील मुंबईमध्ये एका सूतगिरणीत काम करत 3-4 महिन्यातून गावी येत असत. तो जेवणच करत होता, इतक्यात शेजारच्या एका बाईने त्याच्या आईला बोलावून सांगितले, धनराज आज रात्री त्या वडाखाली झोपायला जाणार आहे. हे ऐकताच त्याच्या आईच्या पायाखालील जमीन सरकली. ती त्याच्याजवळ गेली. तिने काळजीने त्याला विचारले, धनराज, त्या वडाखाली झोपायला जाणार आहेस का रे तू? तो जेवत जेवतच तिला हो म्हणाला. त्यावर त्याची आई त्याला म्हणाली, तिने सांजाचं पाखरूसुद्धा त्या वडाजवळ भटकत नाही, आणि आज तर अमावस्या आहे, नको जाऊस त्या वडाकडे. हे ऐकताच त्याने रागाने भरलेल्या ताटात हात धुला आणि अंथरूण घेऊ लागला. त्याचा लहान भाऊ भास्कर त्याला नको जाऊस दादा म्हणू लागला. त्याचे आजोबा त्याला म्हणाले, लेका, असं भरलेल्या ताटाहून उठून जाणं बरं नसतं, कशाला वेशाची परीक्षा घेतोस? शेजारी सुद्धा त्याला समजावू लागले, पण तो गप्प गालातल्या गालात हसत होता. घरातल्यांचे, शेजाऱ्यांचे व गावातील लोकांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत तो रात्री 9:30च्या सुमारास त्या झाडाखाली झोपण्यास निघाला. त्या वडाखाली सर्व काही सामान्य होते. अमावस्या असल्यामुळे सगळीकडे काळाभोर काळोख, शांतता इतकी की स्वतःच्या श्वासाचाही आवाज येत होता. आईने सांगितल्याप्रमाणे तिथे माणूस नाहीच, पण एखादे पाखरूसुद्धा दिसत नव्हते. काही वेळ निरीक्षण केल्यानंतर त्याने बॅटरीच्या उजेडाच्या साह्याने बिछाना टाकला. अंगावर रग उडून गाढ झोपी गेला. रात्री ठीक 11:30-12:15च्या सुमारास वारा जोरजोराने वाहू लागला. त्या वाड्याच्या कोरड्या पारंब्या जोरजोराने आवाज करू लागल्या. त्या कर्कश आवाजामुळे धनराज जागे झाला. हातातील बॅटरी जाळून तो इकडे तिकडे पाहू लागला. अचानक वातावरणातील बदलामुळे त्याला थंडी वाजू लागली. त्याने डोक्यावर रग उडून घेतला. झोपण्याचा प्रयत्न करतोय तोच त्याच्या कानावर काहीतरी कुजबुजल्यासारखे वाटू लागले. आता मात्र धनराज घाबरला. त्याच्या डोक्यात अनेक प्रश्न येऊ लागले, पण तो अंथरुणात डोळे मिटून हाताच्या मुठीने रग घट्ट पकडून तसाच गप्प पडला होता. इतक्यात अंगावर शहारे येतील असा एकदम स्पष्ट आवाज त्याने ऐकला. तू इथे का आलास? ही माझी जागा आहे. इतकी थंडी असूनही धनराज घामाने चिंब भिजला होता. कसेबसे धाडस करून तो उठून बसला. त्याने पुन्हा इकडे तिकडे पाहिले. वातावरणात पुन्हा काही वेगळीच शांतता पसरली होती. हा भास नाही हे त्याला चांगलेच माहीत होते. तो 5-10 मिनिट तसाच भिल्या नजरेने सगळीकडे पाहू लागला, पण आजूबाजूला कोणीच काहीच नव्हते. त्या विचित्र आवाजामुळे तो खूप घाबरला होता.
स्वतःला सावरत त्याने पुन्हा झोपेची सोंग घेतले. पण काही वेळेने त्याला त्याचे अंग जडजड वाटू लागले. त्याच्या छातीवर थंडसर काहीतरी बसले आहे असे त्याला जाणवू लागले. त्याने डोळे उघडले, हलण्याचा प्रयत्न केला, पण तो हलू शकत नव्हता. पूर्ण शरीर ओले चिंब झाले होते. हृदयाचे ठोके जोरजोरात ठोकू लागले. वाऱ्याचा इतका प्रभाव होता की त्याच्या अंगावरील रग उडून पारंब्यात अडकून लटकू लागला. धनराज डोळे वर करून पाहतो तर एक विचित्र बाई, झाडावर उलटी लटकलेली, काळी साडी, पांढरा चेहरा, लाल डोळे, लांब केस, माथे रक्ताने माखलेले. हे माझे झाड आहे, तू काय करतोस इथे? असे म्हणत हसत किंचाळत त्या कोरड्या वडावर झोके घेत होती. हे पाहून धनराज स्तब्ध झाला. काय करावे सुचेना. त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या तोंडातून शब्द फुटेनात. घसा कोरडा पूर्णपणे सुकला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील लोक पाहतात तर धनराज त्या झाडावर उलटा लटकलेला आहे. चेहऱ्यावर भीतीचे भाव, जीभ बाहेर, डोळे उघडे, पण प्राण गेलेले. हे दृश्य पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. गावकरी खूप घाबरले होते. पण दुसरीकडे झाडाच्या एक निर्जीव फांदीला हिरवेगार पान उमगले होते. जणू की त्या झाडाने धनराजच्या आत्म्यास कैद केले आहे. त्या दिवसापासून गावकऱ्यांनी त्या झाडास वान, शापित, कोरडे, निर्जीव बोलणे टाळले. काही काळानंतर त्या गावाचे नाव बदलून वडगाव असे ठेवण्यात आले. धनराजबद्दल काही लोक बोलतात की तो अतिशहाणा, गर्विष्ठ होता. काही बोलतात त्याचे एका मुलीवर खूप प्रेम होते, तर काही बोलतात त्याच्यावर खूप कर्ज झाले होते. त्यामुळे धनराजने स्वतःला मारले असावे. परंतु आजही काही लोकांना त्या वडाखालून जात असताना धनराजचा भास होतो.